आज आपण विशेष विवाह कायद्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत। विशेष विवाहाची माहिती पाहण्या अगोदर विशेष विवाह कायदा 1954 चा केंद्र सरकारने का आणला ते आपणास माहिती असणे आवश्यक आहे। भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाची निर्मिती करण्यात आली। प्रत्येक जाती धर्मातील मुलींसाठी लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे अस्तित्वात आले होते, जे की आजही अस्तित्वात आहेत। आपापल्या परीने स्वधर्मामध्ये लग्न करण्यासाठी आपापल्या आवडीने सोयरी केल्या जातात, स्थळ शोधल्या जातात, नवरा नवरी यांची पसंती केल्या जाते, जे की आजही केल्या जाते आणि नंतर स्वधर्मामध्ये लग्न लावली जातात। हीच परंपरा आजही प्रत्येक जाती धर्मामध्ये अस्तित्वात आहे। जसे की हिंदू विवाह कायदा 1956 चा हा कायदा हिंदू धर्मीयांसाठी आहे। मुस्लिम विवाह कायदा मुस्लिमांसाठी आहे। ख्रिश्चन विवाह कायदा ख्रिश्चनांसाठी आहे। पारसी विवाह कायदा पारसी जनसमुदायासाठी आहे, जे की आजही अस्तित्वात आहे। परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळानंतर देशातील रूढी परंपरा झुगारून प्रेम विवाह करण्याचे प्रमाण वाढले, पाश्चात्तीकरण झाले असेच म्हणावे लागेल। त्यामुळे आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढू लागले आणि आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा, नातेवाईक मंडळींचा आणि समाजाचा प्रखर विरोध असायचा आणि आजही अशा विवाहाला प्रखर विरोधच आहे। एखाद्याने हुकून चुकून जर धर्मात बाहेर जाऊन लग्न केलंच तर मग या जन्माला आलेल्या अपत्यांचे कसे करायचे, त्याला कोणता धर्म द्यायचा? आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला स्वतंत्र आहे, व्यक्ती स्वतंत्र आहे, त्यातच विवाह या संदर्भाचा विचार केल्यास प्रत्येकाला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे हे लक्षात घेता आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देणे या व्यक्ती स्वातंत्र्याचे आणि विवाह अधिकाराचे कुठेतरी संरक्षण व्हावे, कुठेतरी कायदेशीर प्रक्रिया असावी, यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मान्यता देणे या मुख्य हेतूसाठी स्पेशल विवाह मॅरेज ॲक्ट 1954 चा कायदा अस्तित्वात आला। यालाच स्पेशल विवाह कायदा, विशेष विवाह कायदा, कोर्ट मॅरेज, लव्ह मॅरेज असेही म्हणून ओळखले जाते। खेड्यापाड्यात या आंतरजातीय विवाहाला घरचे नातेवाईक मान्यता देत नाहीत, त्यामुळे खेड्यापाड्यामध्ये आंतरजातीय विवाह शहराच्या तुलनेत फारच कमी आहे। या विवाहामध्ये फार मोठी रिस्क असते। ह्या विवाहाला घरचे, नातेवाईक व समाज मान्यता देत नाही। असे विवाह होऊच नये असे माझे मत आहे। परंतु तरीही शहरामध्ये या विवाहाचे प्रमाण खूप दिसते। शहरामध्ये लव्ह मॅरेजची एक फॅशन झाली आहे असं मला वाटतं, कारण खेड्यापाड्यातील कुटुंब शहरामध्ये कामधंद्यासाठी तर काही शिक्षण घेण्यासाठी मुलं मुली येतात आणि तिकडेच करत असलेल्या कामाच्या ठिकाणी किंवा घेत असलेल्या शिक्षणाच्या ठिकाणी मुला मुलींचे एकमेकाच्या ओळखी होतात आणि ओळखीतून प्रेम होते आणि मग या कायद्यानुसार विवाह करताना दिसून येतात। स्पेशल मॅरेज ॲक्ट हा 1954 चा कायदा तसा पाहिला तर फार मोठा आहे। सविस्तर अभ्यासला तर 2 तास पुरणार नाहीत, परंतु थोडक्यात विवाहाचा सार, या विवाहाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ मी बनवला आहे। नमस्कार, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके मराठी चॅनल कायदा विजन मध्ये मी ॲडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण कोर्ट मॅरेज विशेष विवाह कायद्यामधील थोडक्यात तरतुदी पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने विवाह करण्याची काय पात्रता आहे, ह्या कायद्यात असलेल्या तरतुदी, मॅरेज करण्याची प्रक्रिया आणि कोर्ट मॅरेज करण्यासाठी काय ऑब्जेक्शन आहेत याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरू करूया। सर्वसामान्यपणे आपण पाहतो की आळंदी, पुणे ह्यासारख्या महाराष्ट्रातील नामांकित ठिकाणी लग्न लावणाऱ्या विवाह संस्था आहेत, ज्या की आंतरजातीय विवाहांना मान्यता देतात आणि लग्न लावून देतात। आर्य समाजातूनही अशा विवाहाचे लग्न लावून दिले जातात, त्यांनाही मान्यता आहे। परंतु विशेष विवाह कायद्यानुसार केलेले विवाह हे त्या संस्थेच्या रजिस्ट्रेशनपेक्षा, संस्थेच्या प्रमाणपत्रापेक्षा वेगळे आहेत। विशेष विवाह करण्यासाठी असलेल्या पात्रता नेमक्या काय आहेत ते सर्वप्रथम पाहू। यामध्ये मुलीचं वय 18 वर्ष तर मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण असावं लागतं। मुला मुलीमध्ये रक्ताचं नातं असू नये, याला प्रोहिबिटेड रिलेशनशिप नसावं। मुलगा आणि मुलगी एकमेकांना लग्न करण्यासाठी सहमती देण्यास सक्षम असावेत। वेडी व अनसाउंड माइंड नसावेत। मुलीचे व मुलाचे अगोदरचे लग्न झालेले नसावे। जर अगोदरचे लग्न झालेले असेल तर त्यांचा डायव्होर्स लीगल असावा। अगोदरचे पती किंवा पत्नी जिवंत नसावेत। जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूपत्र जोडावे लागते।
विशेष विवाह कायद्यानुसार नेमकं कोण लग्न करू शकते, तर ते ऐका. कोणत्याही विदेशातला व्यक्ती भारतीय व्यक्तीसोबत संमतीने लग्न करू शकतो. तसंच कोणताही भारतातला व्यक्ती कोणत्याही विदेशातल्या व्यक्तीशी लग्न करू शकतो. तसंच देशातील कोणत्याही जाती धर्मातील मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जाती धर्मातील मुलीशी किंवा मुलाशी संमतीने लग्न करू शकतात. आता विशेष विवाह कायद्यातील नेमक्या तरतुदी काय आहेत ते बघा. या विशेष विवाह कायद्यानुसार दोन भिन्न जातीतील जोडपे धर्म बदलल्याशिवाय नोंदणीकृत लग्न करू शकतात. यामध्ये माननीय कोर्टाकडे विवाह अधिकारी यांच्याकडे विवाहाची नोंद केल्यानंतर नोटीसचा कालावधी 30 दिवसाचा असतो. कारण नोटीसचा कालावधी याच्यासाठी आहे की विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एखाद्याचा विवाह अगोदर झालेला असेल किंवा लबाडी करून विवाह करत असेल तर त्या नोटीसच्या कालावधीत 30 दिवसाच्या कालावधीत लक्षात येऊ शकते. ही सोय या कायद्यामध्ये विशेषत्वाने घेतलेली आहे. या विवाहाच्या कायद्याच्या तरतुदीनुसार लग्न करणाऱ्या दाम्पत्याला आवडीनुसार स्वतःच्या राजीखुशीने स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडण्याचा अधिकार असल्याने विशेष विवाह कायदा 1954 आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देतो व जाती निर्मूलनाचा भाग म्हणून हा कायदा विशेषत्वाने केंद्र सरकारने निर्माण केलेला असून हा विशेष विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी प्रोत्साहनपर कोर्ट मॅरेज करणाऱ्यांना जोडप्यांना 3 लाखापर्यंत प्रोत्साहनपर बक्षीस मिळते. परंतु मिळणाऱ्या प्रोत्साहनपर बक्षिसाबाबत चर्चा आपण करत गेलो तर व्हिडिओ फार मोठा होईल, म्हणून त्याचा व्हिडिओ दुसऱ्या भागात आहे. पुढील भागात पुढील आठवड्यापर्यंत येणार आहे, तो पण आवर्जून बघा. आता कोर्ट मॅरेज करण्याची प्रक्रिया कशी असते. आता कोर्ट मॅरेज करण्याची प्रक्रिया कशी असते तर ते बघू. ज्या जिल्ह्यात कोर्ट मॅरेज करायचं आहे किंवा जे जोडपे करणार आहे तिथे मुलगा किंवा मुलगी चांगल्या वकिलाच्या माध्यमातून कायदेशीर बाबीची पूर्तता करून रजिस्ट्रेशन करू शकतात. नंतर मुलगा व मुलगी यांचे साक्षीदारासमक्ष व्हेरिफिकेशन केले जाते. लग्न झाल्यानंतर साक्षीदाराच्या सह्या घेऊन विशेष विवाह अधिकारी यांच्याकडून विशेष विवाहाचे प्रमाणपत्र दिले जाते. आता ऑब्जेक्शन काही असतात का किंवा तक्रारी काही येतात का, तर विवाह नोंदीचा 30 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्या दिवसात ऑब्जेक्शन घेता येते. ते कसे तर बघा. नंबर 1, मुलाचं किंवा मुलीचं अगोदर लग्न झालेलं आहे पण त्याचा डायव्होर्सचे पेपर त्याच्याकडे नसतील तर ऑब्जेक्शन घेता येते. नंबर 2, अगोदरचा जोडीदार मयत झाला असेल तर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र जोडलेले नसेल तर ऑब्जेक्शन घेता येते. नंबर 3, विवाह करण्यासाठी मुलाचे व मुलीचे वय ठरवून दिलेले वय पूर्ण नसेल, जो वयाचा क्रायटेरिया पूर्ण केलेला पाहिजे तो केलेला नसेल तर ऑब्जेक्शन घेता येते. रक्ताचं नातं जसं प्रोहिबिटेड डिग्री रिलेशनशिप असेल तर त्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घेता येते. आता जरी घरच्यांची परवानगी नसली तरीही लग्न करता येते. जर कोणालाही न सांगता मंदिरात जाऊन दोघांनी मिळून लग्न केलं असेल तरीही त्याला कायद्याने मान्यता मिळू शकते, पण त्यासाठी लग्न केल्याचा पुरावा असावा लागतो. त्यामध्ये लग्न फोटो व्हिडिओ असा पुरावा असू शकतो. मंदिरात लग्न करून नंतर ते लग्न रजिस्टर करता येते किंवा कोर्ट मॅरेज स्पेशल मॅरेज प्रमाणे करता येऊ शकते. विशेष विवाह कायद्या संदर्भाने तुम्हाला पडलेले प्रश्न जसे कोर्ट मॅरेज करण्यासाठी किती कालावधी लागतो, कोर्ट मॅरेज ऑनलाईन करता येते का, कोर्ट मॅरेज केल्यानंतर पोलिसांचे प्रोटेक्शन मिळते का, तर यासारख्या अनेक तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर पुढील भागामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. तर हा होता विशेष विवाह कायद्याची माहिती जी की सर्वसामान्यांना व्हावी यासाठी बनवलेला एक हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. इतरांनाही शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.